हा यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, हे कप्स कसे बसवायचे, प्रिन्सेस कटला कप्स कसे बसवायचे त्याचा व्हिडिओ आहे. आज व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आज. हा बोट नेक ब्लाऊजची कटिंग मी व्हिडिओ टाकलेला आहे याचा, आणि याला कप्स कसे बसवायचे तेच मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा हा जो अस्तर आहे ना, आणि तुम्हाला 3 अस्तर लावायची सुद्धा गरज नाही. हे बघा, आपल्याला काय करायचं, हा पॉईंट मोजून घ्यायचा. हे बघा 10 इंचावर हा पॉईंट आला की आपल्याला काय करायचं आहे, अशी उरफाटी बाजू करायची आणि उरफाट्या बाजूने आपल्याला हा मधला म्हणजे सेंटर आहे ना, आणि आपण ही 10 इंचावर जी मार्किंग केली ना ती बरोबर ह्या मध्यावर टेकवायची. हे बघा अशी, हे बघा आतून दाखवते, अशी मध्यावर टेकवायची. आणि आपल्याला काय करायचं, एक सुई घ्यायची. एकदम सोपी, म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा, सुई घ्यायची आणि हे बघा अशी ह्या टोकावर खोचून घ्यायची. पहिली दोऱ्याला गाठ मारायची आणि सुई हे बघा बाहेरच्या बाजूने आली की काय करायचं, आपल्याला अशी थोडीशी हातशिलाई करत जायची. म्हणजे हा जो कप आहे ना याला गुताव करत जायचं. अजिबात म्हणजे कप हालत सुद्धा. हे बघ, एक जरी टाका मारला ना तर पॅक झालेला आहे, पण आपल्याला अजून हातशिलाई करून याला पॅक करायचं. हे बघा, असा कप हा पॅक करून घ्यायचा व्यवस्थित व्यवस्थित एकदम, म्हणजे निघणार नाही. हे बघा, अशी हातशिलाई तुम्ही करून घ्या. असं पॅक केल्यानंतर आपल्याला काय करायचं, हा दोरा असा तोडून घ्यायचा आणि आता याच्यावर हा आपण कप लावलेला आहे. त्याच्यानंतर आता मेन कपडा घ्यायचा. हे बघा, हा मेन कपडा आहे, हा याच्यावर जॉईंट करायचा. पण जॉईंट करताना आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा हे बघा अशी टीप मारून घ्यायची. हे सेंटर असे जोडून घ्यायचे. हे बघा, हे टक्स एकमेकाला जोडून घ्यायचे. एकदम सोपी पद्धत आणि एकदम असं समजून सांगितलेलं आहे. एकदम बारीक निरीक तुम्हाला शिवून दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि हे जोडल्यानंतर काय करायचं, आपल्याला इकडच्या साईडने आपल्याला दाब टीप द्यायची. हे बघा, अशी अस्तरच्या साईडला आपल्याला दाब टीप द्यायची आहे. अस्तरच्या साईडला दाब टीप दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा आता हा एक्स्ट्रा कपडा आहे बघा, तर हा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अस्तर एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कट करायचं आहे. आणि आपल्याला याच्यावर हा पीस असा जॉईन करून घ्यायचा. बोटनेक गळा आहे, मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे कटिंगचा. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर पुन्हा ही साईड आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा, हा गळ्याचा भाग आहे, याला सुद्धा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे ना तो असा कट करायचा.
इकडच्या साईडने एक्स्ट्रा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा. हे बघा इतका सुंदर रीतीने हा कप जोडला गेलेला आहे. 3 अस्तर सुद्धा लावायची गरज नाही. आता आपण याला ना गोट लावून दाखवते मी तुम्हाला गळ्याला. म्हणजे हा बोटनेक गळा आहे. एकदम थोडासा वेगळा गोट लावला की एकदम आकर्षक वाटतं ब्लाऊज आणि छान दिसतं. तर कधी पण प्लेन ब्लाऊज असेल ना आणि बोटनेक ब्लाऊज असेल तर त्याला असा वेगळी पायपिंग करून घ्यायची. एकदम छान वाटतं पायपिंग. हवं तर तुम्ही रेडीमेड पायपिंग भेटते ती पण लावू शकता. पण मी हातानेच पायपिंग लावत असते सगळ्या ब्लाऊजला, कस्टमरच्या पण आणि घरचं जरी असलं तर त्याला. आणि हे साईडचं जे असतं छोटं छोटं ते कट करून घ्यायचं. आणि हा कपडा असा आत ठेवायचा पायपिंगसाठी आणि याला वरून टिप मारायची. हवं तर तुम्ही मॅचिंग पण पायपिंग लावू शकता. पण मी वेगळी पायपिंग लावलेली आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट नक्की करत जा. व्हिडिओला सबस्क्राईब लाईक नक्की करा. तर हे बघा अशा पद्धतीने मी पायपिंग जोडून घेतलेली आहे. आणि बटन पट्टी पट्टी ते नंतर तुम्ही लावून घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने मी हा बोटनेक ब्लाऊज शिवलेला आहे. हे बघा इतका सुंदर वाटतो. आणि याला आता इथं हुकपट्टी आयपट्टी तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता. सुंदर वाटतो. हे बघा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब लाईक करा. बाय.